नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे गूढ साधना। लेखक आहेत के आणि जर तुम्ही याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। आता बघूया कथा। यूट्यूबवर एक गूढ साधनेचा व्हिडिओ पाहण्यात राकेश गुंग होता। खूप लक्ष देऊन तो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत होता आणि त्याचबरोबर डायरीत काहीतरी लिहून घेत होता। जवळपास 3 तासाचा तो व्हिडिओ संपला आणि राकेशने कॅलेंडरकडे नजर वळवली। आज बुधवार होता आणि व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार ही गूढ साधना त्याला शुक्रवारी रात्री सुरू करायची होती। एक्झॅक्ट रात्री 12 वाजता सुरू करून 3 तास त्याला तो विधी करायचा होता। अशा गूढ विद्या आणि काळी जादू यासारख्या विषयांमध्ये त्याला फार रुची होती आणि या गोष्टी कशा खोट्या आहेत हे सिद्ध करणे हा त्याचा पेशा होता। तो अंधश्रद्धा निर्मूलन संघाचा ॲक्टिव्ह कार्यकर्ता होता। त्याचा यूट्यूब चॅनेल पण होता ज्यात त्याने आजवर अनेक तांत्रिक आणि कर्मकांड करणाऱ्यांचा भांडाफोड केला होता आणि आता त्याच्या टार्गेटवर होता रंजन दास, जो स्वतः एक आध्यात्मिक गुरु होता। त्याचा असा दावा होता की त्याने अशा काही गूढ साधना स्वतः करून अनुभवल्या आहेत आणि त्याचं जे काही वलय आहे ते या गूढ साधनांमुळेच मिळालेल्या यशामुळे आहे। याआधी राकेशने यावर बराच स्टडी केला होता आणि या गोष्टी वाचून तो मनातल्या मनात हसायचा। देव, धर्म, भूत, प्रेत या गोष्टी म्हणजे माणसाच्या विकृत आणि कमजोर मनाने रचलेले खेळ आहेत यावर राकेश ठाम होता। पण यावेळी मात्र प्रात्यक्षिक करायची ही त्याची पहिलीच वेळ होती। या गूढ साधनेचं नाव होतं अप्सरा साधना। ही साधना म्हणजे स्वर्गातल्या अप्सरेला आवाहन करून बोलावणं आणि तिच्याकडून आपल्या इच्छा पुऱ्या करून घेणं। हा हा हा, सो फनी, राकेश स्वतःशीच हसला। यूट्यूबवर असे बरेच व्हिडिओ आहेत जे असा दावा करतात की हे सगळं सत्य आहे, पण राकेश येत्या शनिवारी या गोष्टीचं प्रात्यक्षिक करून तो कॅमेऱ्यात रेकॉर्ड करणार होता आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून या असल्या गोष्टी कशा खोट्या आहेत हे सिद्ध करणार होता। या साधनेसाठी लागणारं सगळं साहित्य जमा करण्यातच राकेशचा गुरुवार गेला। गुलाबी फुले, गुलाबी वस्त्र, एक जपमाळ, 8 प्रकारची वेगवेगळी धान्य, 3 प्रकारचे तेल, सुगंधी अत्तर, होमकुंड अशा अनेक गोष्टी जमवता राकेशची दमछाक झाली आणि शेवटी ती शुक्रवारची संध्याकाळ झाली। हॅलो संजू, लक्षात आहे ना उद्याचं महत्त्वाचं काम? राकेशने संजूला आठवण करून दिली। हो रे, उद्या सकाळी 7 वाजता तुझ्या घरी येतोय मी। मग सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग बघू आपण आणि मग आपल्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करू, संजू त्याला म्हणाला। चल ठीक आहे, मी ठेवतो आता, डायरेक्ट उद्याच बोलू। ही साधना एकांतात करायची होती हा पहिला नियम असल्याने राकेश ती रात्री शुक्रवारची एकटाच करणार होता। रात्रीचे 11 वाजले। राकेश आता तयारीला लागला। प्रथम तो गार पाण्याने स्नान करून बाहेर आला। त्याने समोरच टेबलवर कॅमेरा सेट केला होता आणि आता जवळजवळ 11:15 वाजले होते। त्याने गुलाबी रंगाचं रेशमी सोवळं नेसलं आणि होमकुंडासमोर ठेवलेल्या पाटावर येऊन बसला। डायरी त्याच्या डाव्या बाजूला ठेवलेली होती। त्या डायरीत लिहिल्याप्रमाणे राकेशने सर्व गोष्टींची मांडामांड केली आणि होमकुंडासमोर एक नारळ ठेवला। त्याला हळद कुंकू आणि गुलाल बुक्का वाहून आणि थोड्या गुलाबी अक्षता वाहून डायरीत लिहिलेले मंत्र मोठ्यांदा म्हणायला त्याने सुरुवात केली। त्याने आता होमकुंडात तूप, तीळ आणि गुलाबी अक्षता वाहायला सुरुवात केली। तसेच 8 प्रकारची धान्य, 3 प्रकारची तेल अग्निकुंडात आहुती देत डायरीत लिहिलेल्या मंत्रांचा जप त्याने सुरू केला होता। आता त्याच अप्सरेला आवाहन करून झालेलं होतं। आता पुढचे 3 तास त्याला 108 वेळा माळ जपायची होती आणि डायरीत लिहिलेला मंत्र म्हणत ती माळ जपायची होती, तीही डोळे बंद करून। राकेश जरी नास्तिक असला तरी त्याने ही साधना मनापासून केली होती। आता त्याने डोळे मिटले आणि तो माळ जपू लागला। रात्रीचा 1 वाजला होता। सगळीकडे चिडीचूप शांतता होती, कसलाच आवाज नव्हता। राकेश आता माळ जपू लागला, मंत्र मनातल्या मनात म्हणू लागला आणि माळेचा एक एक मणी मागे ओढू लागला। 1, 2, 3, 4
करत करत आता जवळजवळ 107 वेळा माळ जपून झाली होती. घड्याळात आता 3:12 झाली होती आणि आता शेवटची एक माळ जपण्यासाठी राकेशने सुरुवात केली. घड्याळात 3:13 झाली आणि तितक्यात राकेशच्या मांडीला कोणीतरी त्याच्या शेजारी येऊन बसलंय असा भास झाला. तो स्पर्श एकदम थंड होता. राकेश क्षणभर दचकला. डोळे उघडून बाजूला बघावं की खरंच कोणी आहे का आपल्याला भास होत आहे असं राकेशला वाटलं. पण तितक्यात त्याला तो व्हिडिओ आठवला ज्यात अशाच प्रकारचे संकेत सांगण्यात आले होते. राकेश आतून घाबरला होता, पण 108वी माळ जपत होता, त्यामुळे तो डोळे न उघडता मन एकाग्र करून माळ जपत राहिला, मंत्र म्हणत राहिला. आता तो थंड स्पर्श त्याच्या मांडीवर फिरू लागला, जसं काही कोणीतरी त्याच्या मांडीवरून हात फिरवते. आणि तितक्यात बाहेर कुत्र्यांच्या रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज सुरू झाले. त्या स्मशान शांततेत कुत्र्यांचं ते रडणं, विव्हळणं इतकं भयंकर आणि विचित्र होतं की राकेश क्षणभर दचकला आणि त्याच्याकडून थोडीशी हालचाल केली गेली आणि तो त्याच्या मांडीला होणारा थंड स्पर्श अचानक जाणवायचा बंद झाला. शेवटचा मणी मागे सरकवून राकेशने 108 वेळा माळेचा जप पूर्ण केला आणि माळ खाली ठेवली. आणि त्या क्षणी बाहेरचा तो कुत्र्यांचा रडण्याचा आवाज एकाएकी बंद झाला. राकेशचे डोळे अजूनही बंदच होते. तो डोळे उघडायला धजावत नव्हता, पण शेवटी त्याने हिंमत एकवटून हळूहळू डोळे उघडले आणि स्वतःच्या डाव्या बाजूला पाहिलं. तिथं कुणीच नव्हतं. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. त्याने संपूर्ण खोलीवर एक नजर फिरवली. त्याला कोणीच दिसले नाही. त्याची नजर आता समोर अग्निकुंडाशेजारी ठेवलेल्या नारळावर पडली आणि त्याच्या अंगावर काटाच आला. तो नारळ पूर्णपणे कुजला होता आणि त्यातून काळा धूर येत होता. पण अग्निकुंड आणि नारळ यात तसे बरेच अंतर होतं. मग नारळाची अवस्था अशी कशी झाली हा विचार राकेशच्या मनात आला. कोणीतरी मला स्पर्श केला होता हे मात्र नक्की. या गोष्टीवर मात्र राकेश ठाम होता. आणि त्यात अचानक त्या कुत्र्यांचं रडणं चालू होतं आणि एकाएकी बंद होणं. या गोष्टीचं पण कसलंच एक्सप्लेनेशन राकेशच्या नास्तिक बुद्धीकडे नव्हतं. आता राकेश अग्निकुंडासमोरून उठला. त्याने सगळं आवरायला सुरुवात केली. सगळं आवरून झालं. त्याने एक नजर घड्याळाकडे फिरवली. 4:30 वाजले होते. बाहेर तसा अंधारच होता. संजूला यायला तसा अजून बराच वेळ होता. तेवढ्या वेळात कॅमेऱ्यात जे काही शूट झाले ते बघून घेऊ असं म्हणून राकेशने कॅमेरा हातात घेतला. जवळपास 4.5 तासांचा व्हिडिओ शूट झाला होता. राकेशने आता व्हिडिओ बघायला सुरुवात केली. पहिले 2-2.5 तास सगळं सामान्यच शूट झालं होतं. राकेशने व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आणि 3 वाजल्यापासून जे काही शूट झाले ते पाहू लागला. 3:12 सगळं सामान्य होतं आणि आता कॅमेऱ्यात वेळ दिसत होती 3:13. राकेशचा घसा कोरडा पडला. थंडीत पण त्याला दरदरून घाम फुटला होता. तो जे पाहत होता ते एका भयानक स्वप्नांपेक्षाही विचित्र होतं. ते सर्व त्याला कॅमेऱ्यात दिसत होतं. एक बाई लंगडत लंगडत राकेशच्या मागून आली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली होती. काळी साडी, पांढरे केस, पडलेले दात, पाठीला असलेलं भलं मोठं कुबड. चेहऱ्यावर डोळे नव्हते. होती ती फक्त 2 भोक. काळवंडलेला चेहरा. ती राकेशला खेटून त्याच्या बाजूला बसली आणि राकेशकडे वासनांध नजरेने पाहू लागली. काही वेळाने ती त्याच्या मांडीवरून हात फिरवू लागली आणि त्याचवेळी ती राकेशकडे विकृत नजरेने पाहत होती. काही वेळ तसाच गेला होता. राकेशने माळ ठेवेपर्यंत ती कॅमेऱ्यात दिसत होती, पण जशी राकेशने माळ खाली ठेवली तशी ती उठून कुठेतरी नाहीशी झाली होती. राकेशने ते व्हिडिओ फुटेज बघून तो चांगलाच घाबरला होता. त्या क्षणी त्याला सारखं असं वाटत होतं की त्याच्याच घरात अजूनही ती आहे आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर तिचं लक्ष आहे. थरथरत राकेश बेड शेजारी आला. घड्याळात पाहिलं तर 4:45 झाले होते. अजून उजाडायला फार वेळ होता. सगळीकडे चिडीचूप शांतता होती. त्याचा अजूनही त्या व्हिडिओ क्लिपवर विश्वास बसत नव्हता. पण पुन्हा ती व्हिडिओ क्लिप बघायची त्याची हिंमतही होत नव्हती.
कारण त्या बाईचं विभत्स रूप इतकं भयंकर होतं की त्याची झोप उडाली होती. काय करावं या विचारात राकेश कितीतरी वेळ बेडजवळ जाऊन नुसता उभा राहिला. थोड्याशा आवाजाने सुद्धा तो दचकत होता आणि सारखा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर फिरवत होता, पण तिथे कुणीच नव्हतं. 10-15 मिनिटांनी आता तो खोलीतल्या शांततेला सरावला आणि बेडवर आडवा झाला. त्याने लाईट चालूच ठेवून झोपायचं ठरवलं. उशी डोक्याखाली घेतली आणि डोळे मिटून झोपायचा तो प्रयत्न करू लागला. डोक्यात तेच विचार चालू होते, पण रात्रभर जागा असल्यामुळे आता हळूहळू त्याला झोप येऊ लागली. 10-1 मिनटं झाली असावीत आणि तितक्यात एकदम लाईट गेली. मिटलेल्या डोळ्यांवरून जाणवणारी प्रकाशाची हलकी झालर एकदम नाहीशी झाल्यामुळे राकेश भानावर आला आणि हळूहळू डोळे उघडू लागला. खोलीत सगळीकडे अंधार झाल्यामुळे 2-5 सेकंद त्याला काहीच दिसलं नाही, पण काही क्षणातच त्याचे डोळे त्या अंधाराला सरावले. त्याच्या बेडच्या अगदी समोर कोणीतरी उभं असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या अंगावर सर्कन काटा आला. ती मानव सदृश्य आकृती लंगडत चालत त्याच्या बेडजवळ येऊ लागली. तिचा श्वास जोरजोरात चालू होता. राकेशने ते सगळं पाहत होता. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ती आता अगदी त्याच्या बेडला खेटून उभी होती आणि तितक्यात लाईट आले आणि एक भयंकर विभत्स रूप असलेली ती स्त्री त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मित होतं. डोळे तर नव्हतेच, होती ती फक्त 2 भोक. राकेशला ओरडायचं होतं, पण त्याचा आवाज घशातच कोंडला गेला होता. ती हळूहळू बेडवर चढू लागली. राकेशचं संपूर्ण शरीर सुन्न झालं होतं आणि ती त्याच्या शरीरावर ताबा घेऊ लागली. राकेश अगदी स्तब्ध होता. हा राकेश फोन का उचलत नाहीये? संजू 15 मिनिटं झाले राकेशच्या घराची बेल वाजवत बाहेर उभा होता, पण राकेशचं दार बंदच होतं. म्हणून संजू राकेशला फोन करत होता. राकेश एक चावी डोअरमॅट खाली ठेवायचा ही गोष्ट संजूला आठवली आणि त्याने ती चावी लावून दार उघडलं. 2 खोल्यांचं ते घर होतं. राकेश, अरे कुठे आहेस? संजूने घरात शिरतच त्याला आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद त्याला मिळाला नाही. बाहेरच्या खोलीत राकेश दिसत नाही हे पाहून संजू आतल्या खोलीत गेला. त्याने खोलीत पाहिलं, पण राकेश तिथे पण नव्हता. पण त्याचा फोन तिथेच बेडवर पडलेला होता. खोलीची अवस्था तशी सामान्यच होती. दार तर आतून बंद होतं. म्हणजे राकेश घरातच असायला हवा, संजू स्वतःशीच म्हणाला. तिथेच राकेशचा कॅमेरा टेबलवर असलेला संजूला दिसला आणि त्याने तो कॅमेरा उचलला. राकेश, अरे कुठे आहेस तू? संजूने परत आवाज दिला, पण पुन्हा तेच, नो रिस्पॉन्स, काहीच प्रतिसाद नाही. संजू आता बेडवर टेकला. कॅमेरा चालू करून तो व्हिडिओ पाहायला सुरुवात करणार तितक्यात त्याला बेडच्या खाली काहीतरी आणि कसली तरी हालचाल झाल्यासारखी जाणवली. त्याने हळूच बेडखाली वाकून पाहिलं. ते दृश्य खूपच किळसवाणं आणि तितकंच भयानक होतं. एक माणूस, पूर्णपणे पांढरं पडलेलं शरीर, अंगावर मांस नव्हतंच, होती फक्त हाडे, कुरतडलेले केस, जणू काही कोणीतरी शरीरातील सगळं रक्त शोषून टाकलं होतं. डोळे फटाक उघडे. ते डोळे संजूकडे पाहत होते. संजू पटकन मागे सरकला. त्याच्या अंगावर सर्कन काटा आला. त्या माणसाकडे पाहून नीट पाहिल्यावर क्षणभराने संजूला समजलं की तो राकेशच होता. राकेश, त्याने आवाज दिला, पण राकेश काहीच बोलत नव्हता. संजूने हिम्मत करत आपला हात बेडच्या खाली घालत राकेशचा तो निपचित पडलेला देह बाहेर ओढून काढला. श्वास चालू होता, पण त्याची अवस्था बघवत नव्हती. तो पूर्णपणे खंगून गेला होता. राकेश, हे काय झालं तुझं असं? संजूच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण राकेश उघड्या डोळ्यांनी फक्त संजूकडे पाहत होता. संजूने एका भांड्यात पाणी आणलं आणि राकेशच्या तोंडात ओतलं. राकेश वर छताकडे बघत थरथरत चिरक्या आवाजात एकच वाक्य बोलला, लगेच जा इथून. ती इथेच. संजू क्षणाचाही विलंब न करता पटकन घरातून बाहेर पळाला आणि दार बाहेरून बंद केलं. आत खोलीत
राकेश छताकडे पाहत थरथरत होता. छताला पालीसारखी चिकटलेली ती विकृतपणे स्मित हास्य करत होती. संजू घाईघाईने स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिरला. त्याच्या डोळ्यासमोर राकेशचा चेहरा जातच नव्हता. पण काल रात्री नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय हे मात्र तो समजून गेला. पण नक्की काय झालं काल? तेवढ्यात संजूला आठवलं की राकेशचा कॅमेरा आपण बरोबर घेऊन आलोय. त्याने बॅगमधून कॅमेरा बाहेर काढला आणि काल रात्री शूट झालेला व्हिडिओ चालू केला. तो भयंकर प्रसंग पाहून संजू अक्षरशः कापरं भरलं होतं. इतका वेळ संजूच्या मोबाईलचं इंटरनेट बंद होतं. त्याने हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी यूट्यूबवर सर्च करायचं ठरवलं आणि मोबाईलचं इंटरनेट चालू केलं आणि त्याच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ क्लिप आल्याचं त्याला दिसलं. तो व्हिडिओ क्लिप राकेशच्या मोबाईलवरून आलेली होती. व्हिडिओ क्लिप सेंड करायचा टाईम पहाटे 5:30 असा दिसत होता. इतका वेळ मोबाईल इंटरनेट बंद असल्यामुळे ती क्लिप संजूला आता इंटरनेट चालू केल्यावर मिळाली होती. तो व्हिडिओ संजूने प्ले केला. क्लिपमध्ये राकेश सेल्फी कॅमेऱ्यावर बोलताना दिसत होता. राकेश नेहमीपेक्षा वेगळा दिसत होता. त्याची हालत मगाशच्या संजूने जो पाहिली होती त्यापेक्षा खूप बरी होती. राकेशच्या दोन्ही कानातून आणि नाकातून रक्त ओघळत होतं. डोळे खोल गेले होते. संजू, हा व्हिडिओ तुझ्यासाठी शूट करतोय. फार वेळ नाही आहे माझ्याकडे. ती कधीही परत येईल आणि माझ्यावर तुटून पडेल. खूप मोठी चूक केली मी ही साधना करून. निदान वेळ तरी बघायला हवी होती मला. काल चंद्रग्रहण होतं आणि त्याच कालावधीत मी ही साधना करायची चूक करून बसलो. जेव्हा कोणी चंद्रग्रहण कालावधीत अप्सरा साधना करतो तेव्हा त्या साधनेत जे आवाहन केलं जातं ते अप्सरेला न जाता पिशाचिणीला जातं आणि ती प्रकट होते आणि मग ती साधना करणाऱ्या साधकावर तुटून पडते. त्याचं रक्त शोषून हळूहळू त्याचा जीव घेऊन त्याला बरोबर घेऊन जाते. हे शोषण 2 भागात होतं. एक भाग झालाय सूर्योदयाती आणि आता दुसरा भाग सूर्योदयानंतर. त्या कॅमेऱ्यात तिची छवी कैद झाली आहे. तिची छवी तू पाहू नकोस, कारण तो पिशाचिणीला किंवा तिची छवी पाहतो ती त्याच्या मागावर येते आणि त्याचाही असाच अंत करते जसा माझा आता होणार आहे. हे वाक्य राकेश म्हणाला आणि व्हिडिओ क्लिप संपली. संजूच्या हृदयाचे ठोके वाढले होते, कारण त्यानेही त्या पिशाचिनीची छवी कॅमेऱ्यात पाहिली होती आणि आता ती आपल्या मागे लागणार हे संजूला जाणवलं आणि तो भीतीने शहारून गेला. त्याला ऐन थंडीत ही दरदरून घाम फुटला होता. घसा कोरडा पडला होता. टेबलावर ठेवलेल्या जगमधून त्याने ग्लासात पाणी ओतलं आणि गटागटा पिऊ लागला. रंजनदास हा एकमेव माणूस आहे जो या प्रकरणातून आपल्याला सोडवू शकेल हे संजूला समजलं. त्याने लगेचच रंजनदासच्या आश्रमात जायचं ठरवलं. रंजनदास तसा खूप ज्ञानी माणूस होता. तो शक्यतो लो प्रोफाईल राहत असे, पण त्याचे अनुयायी दिवसागणिक वाढत होते. कारण बऱ्याच लोकांचा म्हणणे होतं की रंजनदास हा साधा मनुष्य नसून तो एका खूप मोठा योगी आहे, ज्याचं वय जवळजवळ 150 वर्षे इतकं आहे आणि तो हिमालयातून बऱ्याच वर्षांची गूढ तपस्या करून आला आहे. आणि नेमका याच गोष्टीला छेद देण्यासाठी राकेश आणि संजू आणि त्याची संघटना हे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. कशीही करून रंजनदासची प्रतिमा मलिन करायची हेच ध्येय त्यांचं होतं. पण राकेशची झालेली अवस्था पाहून संजूला आता रंजनदासकडे जाण्याव्यतिरिक्त दुसरा मार्ग दिसत नव्हता. रंजनदासचा आश्रम शहरापासून थोडा लांब असलेल्या देवरकोटा या गावात होता. संजूने आता वेळ न वाया घालवता देवरकोटा गावी जायचं ठरवलं आणि तितक्यात त्याच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला. त्याने घाईघाईत कॉल उचलला आणि त्याचे डोळेच पांढरे पडले. त्याच्या मोबाईल स्क्रीनवर पिशाचिनी दिसत होती. तिचा चेहरा स्तब्ध होता आणि ती काहीतरी पुटपुटत होती. संजूने हातातला फोन खाली फेकला आणि तो घराच्या बाहेर पळत सुटला. पटकन बाईकला किक मारली आणि 1.5 तासात तो देवरकोटाला येऊन पोचला. एका मोठ्या प्रवेशद्वारातून आत येताच एक भगवी वस्त्र धारण केलेला एक व्यक्ती संजूला समोर दिसला. महाराज आहेत का? खूप महत्त्वाचं काम आहे. तो व्यक्ती काहीही न बोलता आत गेला. त्यांच्या खोलीत
काही वेळाने तो बाहेर आला आणि संजूला आत जायला त्याने सांगितलं. संजू आत गेला. रंजनदास एका सिंहासनासदृश्य खुर्चीवर बसला होता. बस, पाणी पी. मला माहीत आहे तू का आला आहेस. रंजनदासचे ते शब्द ऐकून संजू चाट पडला. कारण त्यांनी जे ऐकलं होतं की रंजनदास एक अंतर्यामी आहे याचा त्याला आता अनुभव येत होता. पण गुरुजी, तुम्हाला कसं माहीत? संजू म्हणाला. मला सगळं माहीत आहे. तुझ्या मित्राचं जे काही झालं आणि तुझं जे काही होणार आहे ते सगळं जाणतो मी. मग आता यावर काय उपाय आहे? संजूने विचारलं. उपाय आहे आणि तो त्वरित केला तरच तुझा जीव वाचेल, रंजनदास थंड चेहऱ्याने म्हणाला. संजूला त्याचे हे शब्द ऐकून थोडा धीर आला. गुरुजी, गुरुजी प्लीज वाचवा मला. ती मला सोडणार नाही. संजू गयावया करू लागला. चिंता करू नकोस. चल माझ्याबरोबर. जी प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती इथं होत नसते. त्यासाठी वेगळी जागा असते. असं म्हणून रंजन उठला आणि खोलीतून बाहेर निघाला. संजू त्याच्या मागे चालू लागला. ते आश्रमाच्या बाहेर आले आणि आश्रमाच्या समोर असलेल्या एका पायवाटेवरून चालत निघाले. रंजन पुढे होता. संजू मागे होता. आजूबाजूला घनदाट झाडी होती. रंजन काही बोलत नव्हता. आता बराच वेळ चालून झाल्यावर समोर एक स्मशान दिसू लागलं. रंजन आणि संजू आता स्मशानाच्या आत गेले. बाजूला एक चिता जळत होती. तिथे जाऊन रंजन स्मशानच्या मधोमध जाऊन उभा राहिला. कसले तरी अघोरी मंत्र तो म्हणत होता. मंत्र म्हणता म्हणता त्याने जमिनीवरच एक मोठे वर्तुळ बोटाने तयार केले. मागून त्याचे 2 शिष्य येताना दिसत होते. त्यांच्या हातात थोडं सामान होतं. संजूला कळून चुकलं की इथे आता कसला तरी विधी होणार आहे. रंजनने शिष्यांना डोळ्याने इशारा केला आणि दोन्ही शिष्य मिळून रंजनने बोटाने तयार केलेले वर्तुळ आता पांढऱ्या राखेने आखू लागले. त्यांचं ते वर्तुळ आखून होताच त्यात 2 लाकडी पाट ठेवण्यात आले आणि संजूला एका पाटावर बसायचा इशारा रंजनने केला. तो मंत्र पुटपुटत होता. आतमध्ये लाकडे रचून एक अग्निकुंड तयार केलं गेलं. दोन्ही शिष्य वर्तुळाच्या आत येऊन बाजूला उभे होते. एकाएकी अग्निकुंडात अग्नी प्रकट झाला. लाकडं जळू लागली. तुझ्या मित्राने जो विधी केला तो ग्रहण कालावधीत केला. त्यामुळे ती पिशाचिनी आली. आता आपल्याला पिशाचिनी नाहीशी यज्ञ करून तिला संपवावं लागेल आणि तेही ग्रहण काळातच. तुझं नशीब चांगलं आहे की अजून 2 तास आहेत ग्रहण संपायला. तो कॅमेरा दे मला, रंजन म्हणाला. मी सांगत नाही तोवर डोळे उघडायचे नाहीत, अगदी काहीही झालं तरी. संजूने डोळे बंद केले. रंजन मंत्र म्हणू लागला आणि अग्निकुंडात काहीतरी आहुती देऊ लागला. हळूहळू तिथलं वातावरणच बदललं. संपूर्ण परिसरात धूरच धूर पसरला. अगदी शेजारी कोण बसलंय हे पण दिसत नव्हतं. अचानक संजूला त्याच्या शेजारी कोणीतरी अगदी खेटून बसलंय असं जाणवू लागलं आणि काही क्षणांनी एक थंड स्पर्श त्याला त्याच्या मांडीवरून फिरताना जाणवू लागला. भीतीने त्याचं अंग शहारलं होतं. पण डोळे उघडायचे नाहीत हे रंजनदासने सांगितलं होतं. हळूहळू तो स्पर्श आता त्याला खूप विचित्र वाटू लागला आणि अचानक रंजनचे मंत्र त्याला ऐकू यायचे बंद झाले. काय करावं संजूला कळत नव्हतं. कारण तो स्पर्श त्याला आता शरीराच्या विविध भागांमध्ये प्रकर्षाने होत होता आणि तितक्यात त्याच्या मानेवर, छातीवर आणि गळ्यावर एकाच वेळी कोणीतरी जोरात दंश केल्याचं संजूला जाणवलं आणि तो किंचाळला. त्याने डोळे उघडले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या शेजारी ती पिशाचिनी बसलेली होती आणि अचानक संजू भानावर आला. शेजारी कोणीच नव्हतं. समोर रंजन जोरजोरात मंत्र म्हणत होता. भास होतात अशावेळी, लक्ष देऊ नकोस, रंजन म्हणाला आणि त्याने तो कॅमेरा आणि संजूचा मोबाईल अग्निकुंडात टाकला. त्यातून लाल धूर निघू लागला. काही वेळ तसाच गेला. आता अग्निकुंडात पूर्णपणे कॅमेरा आणि मोबाईल जळून खाक झाले होते. रंजन उभा राहिला आणि संजू पण उठला. आता घाबरू नकोस, तुझ्यावरचं संकट टळलं आहे. पण लक्षात ठेव, इथून पुढं अशा गोष्टीच्या नादी लागू नकोस. त्यातील तुला पूर्ण माहिती नाही. रंजनच्या चेहऱ्यावर एक विजयी अहंकार दिसत होता. संजूच्या मनावरचं ओझं उतरलं होतं. त्याने रंजनच्या पायाला स्पर्श केला आणि तो त्याचे आभार मानून तिथून निघाला. बाईकवर बसून तो घराकडे निघाला. घरी पोचला. खूप थकला होता.
त्यामुळे आल्यावर तो पहिला बेडवर पडला आणि काही क्षणातच त्याला शांत झोप लागली. अर्धा एक तास शांत झोप लागलीच होती की एका थंड स्पर्शाने त्याची झोपमोड झाली आणि हळूहळू डोळे उघडून तो जागा झाला. शेजारी ती पिशाचिनी त्याच्या शेजारीच आडवी झालेली होती. तिचं ते बिभत्स रूप पाहून त्याचं काळीज तोंडाशी आलं. ती क्षणभरात त्याच्यावर तुटून पडली. क्षणभरात त्याच्या शरीरातून रक्ताचा थेंबन थेंब तिने शोषून त्याचं शरीर थंड पडून तो डोळे उघडे ठेवून त्यातच मरण पावला. ती तोंडाला लागलेले रक्त पुसत पुसत उभी राहिली आणि नाहीशी झाली. तिकडे आश्रमात आपल्या खोलीत रंजनदास ध्यान लावून बसला होता. एक स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटलं आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला. समाप्त. तर मित्रमैत्रिणींनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.